शेतकरी मित्रांनो नमस्कार. ॲग्रो किसनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो आज आपण या आपल्या डाळिंब बागेवरती आलेलो आहोत. तर या डाळिंब बागेमध्ये आज आपण एक डेमो टाकणार आहोत, जो की SK बायोबेस कंपनीचा जे काही फोस्टर डीप आहे, फोस्टर डीप आणि कॅल्शियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया याचा आपण या प्लॉटवरती डेमो टाकणार आहोत. फळांना चांगल्या पद्धतीने साईज येण्यासाठी, कलर येण्यासाठी आपण या प्लॉटवरती आपण या फोस्टर डीप आणि कॅल्शियम मोबिलायझिंग बॅक्टेरियाचा आपण डेमो टाकत आहोत. बऱ्याच वेळेस शेतकरी मला प्रश्न विचारतात की सर तुम्ही जे काही रिकमेंडेशन करता तर ते कुठल्या आधारे करता. तर आपण या आधारावरती जे काही माझ्या शेड्यूलमध्ये रिकमेंडेशन असतं, कुठलंही प्रोडक्ट मी शेतकऱ्यांना सांगण्याआधी ते आधी स्वतः वापरून बघतो, किंवा जे प्लॉट माझ्या अंडर आहेत, जे माझ्या कन्सल्टन्सीच्या अंडर आहेत, तर त्यांच्यावरती मी अशा पद्धतीने आधी डेमो घेतो. आधी रिझल्ट मी स्वतःला आधी बघतो, त्यानंतर मी आपल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना हे सगळं काही रिकमेंडेशन आपण बघत असतो. तर आता पहिला स्प्रे आपण या ठिकाणी टाकलेला आहे. 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम फोस्टर डीप आणि 100 ग्रॅम कॅल्शियम मोबिलायझिंग बॅक्टेरिया हे आपण या पहिल्या स्प्रेमध्ये टाकलेलं आहोत. त्याचं बारीक ऑब्झर्वेशन आपण घेणार आहोत आणि परत पुढच्या 10 दिवसांनी दुसरा स्प्रे आपण साधारणतः 5.5 ते 6 महिन्यामध्ये पहिला स्प्रे आणि तिथून नंतर 10 दिवसांनी दुसरा स्प्रे, असं आपण 2 स्प्रे या प्लॉटवरती आपण साईज कलर चकाकीसाठी आपण आपल्या या प्लॉटवरती घेणार आहोत. त्यानंतर रिझल्ट कसे येतात त्याचासुद्धा व्हिडिओ मी आपल्याला आपल्या ॲग्रो किसनच्या यूट्यूब चॅनलवरती आपण देणारच आहोत. या ठिकाणी आपले श्याम आयरे म्हणून शेतकरी आहेत, त्यांचा हा प्लॉट आहे, आणि SK बायोबेसचे जे काही प्रतिनिधी आहेत तर त्यांच्या माध्यमातून हा डेमो आपण आपल्या या प्लॉटवरती घेत आहोत. त्यानंतर बरेच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की सर तुम्ही फक्त SK बायोबेस कंपनीचंच रिकमेंडेशन करता. त्यामागचं कारण मी आपल्याला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. जे काही SK बायोबेसचे बॅक्टेरिया आहेत, मग ते स्पोर प्लस झालं, स्पोर प्लस माझ्या रिकमेंडेशनमध्ये आहे. तेलकट डागाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी स्पोर प्लस PF08 मी आपल्याला सांगत असतो, किंवा जे काही PSB KMB आहे, तर त्याचं जर आपण काउंट बघितला तर 30 बिलियनचा काउंट या बॅक्टेरियाचा आपल्याला या SK बायोबेस कंपनीच्या माध्यमातून आपल्याला मिळतो. जे काही अदर आपण मार्केटमध्ये जे काही जीवाणू आहेत त्याचा 1 बिलियन किंवा 2 बिलियनचा काउंट आपल्याला असतो. जर कॉस्ट, बरेच शेतकरी म्हणतात की हे प्रोडक्ट महाग खूप भेटतात, पण जर आपण काउंटचा जर विचार केला तर 1 बिलियन काउंटचे जर आपण मार्केटमधले बॅक्टेरिया घेतले तर त्याच्यात 30 पट काउंटचे बॅक्टेरिया आपल्याला या प्रोडक्टमध्ये मिळत असतात. आणि क्वालिटीचा तर विषयच नाही, याचे रिझल्ट मी स्वतः घेतलेले आहेत. तर त्यामुळे आपल्याला कॉस्टिंगच्या हिशोबाने आपल्याला प्रोडक्ट परचेस नाही करायचे, आपल्याला क्वालिटीच्या हिशोबाने, आपल्याला रिझल्टच्या हिशोबाने आपल्याला प्रोडक्ट परचेस करायचे. जे मार्केटमध्ये PSB KMB भेटतं त्याच्यात 30 पट काउंट असलेले हे बॅक्टेरिया आहेत. त्यामुळे आपल्याला रिझल्ट अतिशय चांगलेच आपल्याला मिळणार. जे काही मी अनर संपदा स्लरी सांगत असतो त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे PSB KMBचे बॅक्टेरिया आपण आपल्या अनर संपदा स्लरी बनवण्यासाठी आपण वापरू शकतो. तर अशा पद्धतीने माझं सगळं रिकमेंडेशन असतं. मी आधी स्वतः रिझल्ट घेतो आणि मग आपल्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना लाईव्हच्या माध्यमातून असेल, व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून असेल, आपल्या ॲग्रो किसन मोबाईल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून असेल, हे सगळं रिकमेंडेशन मी आपल्याला सांगत असतो. तर आज आपण या ठिकाणी डेमो टाकलेला आहे. शांभूंनी स्वतः स्प्रे हा घेतलेला आहे. आपण आता पुढच्या 10 दिवसामध्ये परत एक फोस्टर डीप आणि कॅल्शियम मोबिलायझिंग बॅक्टेरियाचा स्प्रे परत टाकणार आहोत, आणि साधारणतः परत 10 दिवसांनी एक सगळं ऑब्झर्वेशन करून परत एक व्हिडिओ बनवून आपल्या सर्व डाळिंब उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत आपण शेअर करणार आहोत. जर काही अडचण असेल, माझा नंबर आहे 93 59 148 143 या नंबरवरती आपण संपर्क करू शकता, किंवा आपले गणेश सरांचा मी नंबर द्यायला सांगतो. SK बायोबेस कंपनीचे सर प्रतिनिधी आहेत. तर काही प्रोडक्टबद्दल काही अडचण असेल तर आपण त्यांनासुद्धा संपर्क करू शकता. सर आपला नंबर सांगा. नमस्कार, मी गणेश खाडे, SK बायोबेस कंपनीचं मी पूर्ण नाशिक जिल्ह्याचं काम पाहतोय. माझा नंबर आहे 94 046 89 335. काहीही अडचण असेल तरी मला कॉल केला तरी चालेल. धन्यवाद. बाकी प्रोडक्टचे रिझल्ट कसे येतात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. तोपर्यंत धन्यवाद.